दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय? माझा परिचय मी गणेश तुळशीराम बोबळे पारद. पारदवरून तुम्ही विजेता पाहायला आले बटोरीला? हा, पाहायला आलो आम्ही कावरे भाऊच्या शेतामध्ये. हा, आता इथं पाहिल्यानंतर माझी तर स्वतःची काही यावर्षी नाही लावलेली नाही तुम्ही? लावलेली नाही, पण मी हे पराठी बघितल्यानंतर मी एकदम खुश झालो. कारण या पराठीची पोझिशन अशी आहे की हिला बोंड्याची सेल एक सारखी आहे आणि विशेष म्हणजे बोंडी मोठी आहे. हा, आणि दुसरी गोष्ट हिच्या 5-5 पाकळ्या आहेत. फुलाच्या 5-5 पाकळ्या आहेत. आणि कापूस हा म्हणजे पाकळ्या असल्याच्यानं आणि फुललेलं बोंड असल्याच्यानं हे वेचण्यासाठी काही प्रॉब्लेमच नाही येणार. हे 100% आपल्याला समजून राहिलं. आणि विशेष म्हणजे मी एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण बरेचसे याच्यावर व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघल्यानंतर आपल्याला यायला काहीतरी कंपनीने दिलं. हे कंपनी नाही, मी शेतकरी यांना त्याला सांगतो हे ओरिजिनल मी करून राहिलो इथं आणि ओरिजिनल बघून राहिलो. म्हणजे याच्यात खोटं काहीच नाही. आता हे जे पराठी आहे या पराठीला आम्ही स्वतः मोडलेल्या बोंड्या 106 बोंड्या आहेत. आणि बोंड्या आणि पराठी म्हणजे एक नंबरची क्वालिटी. आणि अशा परिस्थितीची सध्या क्वालिटी तिनं स्ट्रॉंग ठेवली. तुम्ही आता आणि बरेचसे पराठे आता लाल पडले, पण हे पराठी सध्याच्या कंडिशन मध्ये हिरवी आहे. आता हे कावरेभाऊ सांगून राहिले की बा जवळपास 10 क्विंटल इच्छाचा निघाला 2 एकरातला. आता 10 क्विंटल निघाला, फक्त पहिलाच वेचा झाला. आणि आमची आता मी एक कास्तकार आणि मलाही पण हे माहित आहे की दरवर्षी पराठी लावणार आहे. मला हेच माहित आहे की 15 पर्यंत पराठी जाणार. 15 क्विंटल पर्यंत हे 100% जाणार. आणि मी तर चॅलेंज देतो की हे पराठी मी तुम्हाला 20च घेऊन दाखवीन पुढच्या वर्षी. 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न दाखवा. चॅलेंज देतो 20 पर्यंत घेऊन दाखवीन मी पराठी. आवडली तुम्हाला विजेता? नंबर पराठी आवडली. किती एकर लावणार दादा पुढच्या वर्षी? पुढच्या वर्षी आपली 3 एकर पराठी राहणार आहे. विजेता पक्की 3 एकर? 3 एकर राहणार. चला, 3 काय 4 काय, पण पराठी 100% राहणार. विजेता आजही बुकिंग करून टाकलं आपलं तरी चालेल. धन्यवाद.